तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे महाबलीपुरममध्ये. महाबलीपुरममध्ये मी कसं आलो हे तुम्हाला सांगतो. हा तिसरा पार्ट आहे, तिसरा का मे बी चौथा पार्ट असेल. पहिला आपण गेलो श्रीशैलममध्ये ज्योतिर्लिंगचं दर्शन करण्यासाठी, नंतर तिरुपतीमध्ये आपण दर्शन केलं. त्याच्यानंतर तिरुपतीपासून जर तुम्हाला महाबलीपुरम यायचं असेल तर कसं यावं हे तुम्हाला सांगतो. तिरुपतीपासून जर तुम्हाला चेन्नईला यायचं असेल तर सेम तुम्हाला APSRTC ऑनलाईन बुकिंग करावी लागेल. ऑनलाईन बुकिंग करा मित्रांनो. मी पण ऑनलाईन बुकिंग केली होती पहिलाच अगोदर रात्री. सीट अवेलेबल असतात, पण जेव्हा नेक्स्ट डे तुम्ही जर बस चढा जाता तेव्हा इकडचे लोकल पर्सन पूर्ण पॅक करून टाकतात आणि त्या लोकल पर्सनना उतरावं लागलं, कारण की तिकीट ऑलरेडी सोल्ड आउट होते. म्हणून ही तुम्ही चूक करू नका, पहिलेच तिकीट बुक करून ठेवा. आता तुम्ही सांगितलं की चेन्नईला आल्यानंतर तर ती तुम्हाला डायरेक्ट मेन जे चेन्नई बस स्टॉप आहे तिथं सोडत नाही. तिरुपतीपासून जी तुम्हाला बस नेते ती माधवरम बसस्टँडला नेते. माधवरम बसस्टँडपासून जर तुम्हाला चेन्नईच्या मेन बसस्टँडपर्यंत जायचं असेल तर तिथून एक हायवेला येऊन त्या हायवेपासून तुम्हाला त्या चेन्नई मेन बसस्टँडपर्यंत जाण्यासाठी 23 रुपीज घेतात. आत्ता सध्याचा रेट आहे. आणि तिथून तुम्ही डायरेक्ट महाबलीपुरमपासून तुम्हाला प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि 2 वरती, तिकडे तुम्ही विचारा प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि 2 वरती पॉंडिचेरीला जाणारी बस पकडायची. ती पॉंडिचेरी ECR बस आहे. म्हणजे ECR म्हणजे ईस्टर्न कोस्टल रोड. मस्त साईड सीन मस्त तुम्हाला मिळतो. बीच साईडला तुम्हाला एक चांगला रूट पट्टा मिळतो. तिथं तुम्हाला ती पॉंडिचेरी जाणारी बस या लँडमार्कला सोडते. हा लँडमार्क विसरू नका. हा एक स्टॅच्यू आहे. या स्टॅच्यूपासून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे. म्हणजे तिथून राईट आणि तिथून लेफ्ट आणि इथून राईट असं पकडा. म्हणजे आतमध्ये घुसायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. तर मी पण आता आतमध्ये चाललो आहे. बुकिंग काय मी केली नाही. आता जाऊन आपण बुकिंग बघूया, कारण की आज वीकडे आहे. तर वीकडे रूम आम्हाला सहज मिळून जातील. तर तुम्हाला मी कोणत्या हॉटेलमध्ये थांबणार आहे, काय चार्जेस आहेत, काय फॅसिलिटी आहे, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये मार्फत समजणार आहे. चेकिंग केल्यानंतर आपण महाबलीपुरम पूर्ण एक्सप्लोर करूया. कोणते कोणते टेम्पल्स आहेत, किती छान आहेत दिसतात, ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमार्फत समजणार आहे. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला महाबलीपुरमची जर्नी आपण स्टार्ट करूया. अजून एक ऑप्शन सांगतो. जर तुम्हाला ट्रेनने यायचं असेल तर जवळचं स्टेशन चेंगलपट्टू आहे. चेन्नईपासून चेंगलपट्टूला जाण्यासाठी ट्रेन मिळतात. तुम्ही तिकडून पण जाऊ शकता. पण चेंगलपट्टू ते महाबलीपुरम हे खूप डिफिकल्ट आहे. लँग्वेज बॅरियर येतो त्यांना. आत्ता पण मला लँग्वेज बॅरियर आला. त्यांना आपली लँग्वेज काही समजत नाही, त्यांची लँग्वेज आपल्याला काही समजत नाही. तर थोडंसं बस स्टॉप बोलत मी आलो कसं तरी. आणि तुम्ही AI चा उपयोग करू शकता. AIच्या माध्यमाने आम्हाला खूप माहिती पडलं की कोणत्या प्लॅटफॉर्मवरती जायचं. कोणती पण AI वेबसाईट बघा, ते तुम्हाला सांगते की बस स्टँड पकडा. हे सगळं तुम्हाला ते खूप हेल्प करेल. इकडे तुम्हाला जर स्वतःहून फिरायचं असेल, कोणी गाईड नसेल, काहीच माहिती नसेल, आम्ही डायरेक्ट उठून आलो. आता आपण चेक इन करणार आहे. तुम्हाला एक माध्यम सांगितलं, ट्रेननी चेंगलपट्टू जवळ आहे, तिथून बस डायरेक्ट येते. नाहीतर ऑटो वगैरे पण करू शकतात. आणि चेन्नई ते डायरेक्ट ऑटो जर तुम्ही करत असाल ओला, तर मी रेट बघितले 700 का 800 रुपये घेतात. मी जस्ट 65 रुपीजमध्ये आलो आहे. 1 पर्सनचे 65 रुपीज झाले. चेन्नई ते डायरेक्ट महाबलीपुरम. हे सोयीस्कर वाटते की तुम्हाला डायरेक्ट ओला सोयीस्कर वाटते, हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही कोणता तुमचा कम्फर्ट झोन आहे. जर तुम्हाला डायरेक्ट बॅग असतील, तर तुम्हाला जास्त पब्लिक असतील तर तुम्हाला ओला कॅब हे सर्व परवडेल. तुम्ही जर माझ्यासारखे असाल, उठून चाललं असेल, तर तुम्ही बसनी या. बसनी मस्त ट्रॅव्हलिंग होतो, लगेच पोचवते. आणि टाईम आम्हाला 2 तास लागला महाबलीपुरमला येण्यासाठी. ओके, तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर लाईक ठोकून द्या. महाबलीपुरम ही खूप फेमस जागा आहे. इथे पौराणिक टेम्पल्स आहेत. जसे इकडचं फेमस म्हणजे महाबलीश्वर टेम्पल. हे खूप जुनं टेम्पल आहे, ते आपण बघणार आहे. आणि जर मी तुम्हाला सांगतो हे कसं फिरायचं, मी बघितले तर वॉकेबल डिस्टन्सवर सगळे टेम्पल आहेत. जर तुम्हाला वॉकेबल डिस्टन्स नाही करायचं असेल तर तुम्ही स्कूटी घेऊ शकता. स्कूटीचे पर पर्सन म्हणजे पर डेचे 24 तासाचे 500 रुपये घेतात. पण हे तुम्हाला फक्त महाबलीपुरममध्येच फिरू शकते. ही जर बाईक घेऊन तुम्ही जर चेन्नईला गेलात तर फाईन बसेल. आणि डिपॉझिट वगैरे काही घेत नाहीत. जर तुम्ही इथं स्टे करत असाल तर तुमच्याकडून फक्त ड्रायव्हिंग लायसन्स घेतला जातो आणि डिपॉझिट अमाऊंट नाही घेतली जात. तर हे एक इन्फॉर्मेशन मी काढली आहे. आपण बघूया काय सोयीस्कर वाटतं आहे. सगळं वॉकेबल डिस्टन्स असलं तर आपण चालत सगळं कवर करणार आहे.
तुम्हाला एक टूर देतो की रूम कशी असू शकते. तर ही फॅमिली रूम आहे, 3 बेडची आहे. तर इथं बघा आपल्याला टेबल आणि चेअर आहे, वुडन चेअर आहेत. एका तुम्हाला मॉस्किटो रिपेलर देतात आणि वरती बघा चांगली सिलिंग आहे, टी व्ही आहे, वायफाय आहे, वायफायचा पासवर्ड आहे, मिरर दिला जातो आणि टॉवेल आणि हे सगळं तुम्हाला दिलं जातं. आणि तुम्हाला एक वॉशरूम दाखवतो. वॉशरूम बघा नीट अँड क्लीन आहे. तर अशी सेम तुम्हाला कपलसाठी पण मिळतात. इथे कर्टन्स आहेत. तर एक चांगली तुम्हाला रूम देतात. AC पण आहे. त्याची प्राईस तुम्हाला सांगतो मी किती आहे. महाबलीपुरममध्ये जर तुम्ही स्टेचा विचार करत असाल तर कोणतं रेस्टॉरंट, कोणतं हॉटेल एक चांगलं आहे तुम्हाला सांगतो. मुर्गन पॅराडाईजमध्ये मी राहतो आहे, त्याचे तुम्हाला रूमचे डिटेल्स देतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. चेक इन 12, चेकआउट 11. S6 रूम नंबर आहे. आम्ही AC रूम घेतला होता. AC रूमचे प्राईस तुम्हाला सांगतो. पहिला फॅसिलिटी बघून घ्या. TV आहे आणि 2 फॅन आहेत आणि प्लस AC आहे आणि टेबल दिला जातो तुम्हाला बसण्यासाठी. समोर खिडकी आहे, टॉवेल, आम्ही मिरर मोठा दिलेला आहे इथे. आणि हे वॉशरूम नीट अँड क्लीन आहे. तर तुम्हाला ह्याचे रेट सांगतो. 1600 रुपये इन्क्लुडिंग ऑल GST. ह्याच्यामध्ये तुम्हाला गीझर, वायफाय, TV, AC हे सर्व इन्क्लूड आहे. आणि ह्याच्यामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड नाही आहे, पण ब्रेकफास्ट तुम्हाला फोटो टाकतो. हा ब्रेकफास्ट 100 रुपयामध्ये आहे. आणि इकडं तुम्ही आजूबाजूचा जर तुम्ही काही खाण्याचा विचार केला असेल तर थोडं कॉस्टली आहे. पण 150-200 रुपयेमध्ये फक्त तुम्हाला मसाला डोसा मिळेल. पण 100 रुपयेमध्ये तुम्हाला 3 इडली, परत पुरी भाजी आणि एक मेंदूवडा आणि एक बनाना, चहा आणि कॉफी प्लस एक पाण्याची बॉटल, हे सर्व तुम्हाला 100 रुपीजमध्ये इनफ आहे, पोट भरून जातं. तर हे एक फॅसिलिटी आहे. पण हे त्यांच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. तुम्हाला एक्स्ट्रा पे करावं लागतं 100 रुपये. मी जी रूम घेतली ती 1600 रुपयेमध्ये AC रूम आहे आणि नॉन ACचे 1100-1000 रुपये बार्गेनिंगवरती आहे. तर हे मुर्गन पॅराडाईज महाबलीपुरममध्ये तुम्हाला AC नॉन ACची पूर्ण सुविधा मिळते. खूप चांगले क्लीन रूम आहेत मित्रांनो, एवढं तर तुम्हाला मी सांगतो. आणि एक समोरच हे बघा, इथं हा बीच आहे. हे बघा हा बीच दिसतो, इथून आतमधून जाण्यासाठी बीच आहे, वॉकेबल डिस्टन्स आहे. तर हे एक ॲडव्हान्टेज आहे. संध्याकाळी तुम्ही मस्त प्रायव्हेट बीच आहे, तुम्ही जाऊन तिकडे तुम्ही एन्जॉय करू शकता. म्हणजे पब्लिकच आहे, पण इथून कसं, इथून गेलं की ह्यांच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमधून जातात आणि तिकडे जाऊन तिथं कोणच नसतं. पूर्ण बीच क्लीन आहे. आपण जाऊन थोड्या वेळ जाणारच आहे आणि हे एक ॲडव्हान्टेज आहे इकडचा. तर होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल. इथे ACची पण नॉन AC आणि AC दोन्ही सुविधा आहेत. या साईडचे रूम्स आहेत, हे सगळे नॉन AC आहेत. या साईडचे सगळे AC आहेत. तर मे महिन्यामध्ये येत असाल तर AC प्रेफर करा. रिजनेबल प्राईस आहे 1500मध्ये आणि 500 रुपये तुम्ही जर वाचून तुम्हाला नॉन AC रूम मिळतील. तुम्ही बोलून बुकिंग करू शकता. आणि हे इकडचा ब्रेकफास्टचे टाईप्स आहेत. प्राईस पण बघा समोर दिलेली आहे. चला तुम्हाला मी 2 मिनटं वॉकेबल बीचवरती घेऊन जातो. पाठीमागेच तुम्हाला दाखवलं बघा, जसं रूम्सच्या पाठीमागून आपल्याला बीचला जायला एक रोड आहे. तर चला आपण तिथून चाललो आहे. बघा हे समोरच बीच आहे. आता तर मी बीचवरती जाणार नाही कारण की दुपारचे 2:30 वाजले. ऊन टोचत नसलं तरी थोड्या वेळाने 3-3:30ला ऊन टोचेल. म्हणून आता आपण सर्वात प्रथम इकडचे आजूबाजूचे सगळं हिस्टॉरिकल प्लेसेस आपण बघणार आहे, ते आपण कवर करूया. फक्त एक झलक तुम्हाला दाखवतो की बीच कसं आहे. मित्रांनो ते बघा, ते शोर्स टेम्पल वॉकेबल डिस्टन्सवरती आहे बघा. हे इथे आपण जाणार आहे आता थोड्या वेळात. इथून पण जाऊ शकतो, नाहीतर आपण चालत पण जाऊ शकतो. पण आपल्याला सर्वप्रथम जायचं आहे टायगर केवला. हा तो एक पॉईंट लांब आहे, तर तो मी विचार केला की पहिला प्रथम करून घेऊया. बीच क्लीन आहे. तर आजची ट्रिप आपण बसनेच कंप्लीट करणार आहे. तर आता मी चालू आहे टायगर केवला बसनी, कारण की सगळे स्पॉट जवळजवळ आहेत. आणि हे पाठीमागे एक आहे
हे सगळे लेणी वगैरे सगळे इथं पाठीमागेच आहेत. म्हणजे बस स्टॉप हा महाबलीपुरमचा बस स्टॉप आहे. इथून तुम्ही टायगर केवला जाऊ शकतात, कारण की हा एकच स्पॉट आहे तो लांब आहे. आणि स्कूटी 500 रुपये तुम्ही देऊन पण ट्रॅव्हल करू शकता. पण माझ्याकडे खूप टाईम आहे खूप, तर मी विचार केला की बसने फक्त टायगर केव करूया. टायगर केव करून परत इकडे येणार मी महाबलीपुरममध्ये. आणि इकडे आपलं शोर टेम्पल आणि आजूबाजूचे सारे टेम्पल हे सर्व मी इथंच कवर करणार आहे. तर मग असा माझी प्लॅनिंग आहे. तुम्हाला बसचा नंबर सांगतो. 588, 588B, 589 आणि 599. हे जे 4 बसेस आहेत हे टायगर केवला जातात. लगेच आलो. तुम्हाला तिकीटची प्राईस सांगतो. 15 रुपये पर पर्सन महाबलीपुरम ते टायगर केव. बघा 15 रुपयामध्ये आलो आहे. तुम्ही बाईक रेंट करणार, 500 रुपये पूर्ण दिवस देणार, 24 तासाचे असतात. तर इथे महाबलीपुरममध्ये बाईकची म्हणजे बाईक एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे, सहजा गरज नाही आहे. तुम्ही सगळे स्पॉट जवळजवळच आहेत, तर तुम्ही तर ते करू शकता. बसने फिरू शकता. हे एक मी, कारण की बाकीचे पण मी जेवढे पण फिरलो आहे मित्रांनो, मी बाईक घेतली आहे. गरज असली तर बाईक घ्या, गरज नाही तर कशाला. तर तुम्ही बसने पण फिरू शकता. बसची फ्रिक्वेन्सी खूप चांगली आहे. 15-15 मिनिटांनी जातात. ते बघा आता तिथून एक चालली आहे बस, ती बघा तो बस स्टॉप आहे. तिथून आता जस्ट एक बस गेली महाबलीपुरमसाठी. तर मग तुम्ही टायगर केवसाठी या आणि इथं तुम्ही टाईम जेवढं तुम्हाला टाईम स्पेंड करायचा करा आणि तुम्ही बसने रिटर्न जावा. म्हणजे 30 रुपयामध्ये तुमचं टायगर केव होतं आहे, एवढे मी तुम्हाला गॅरंटी देतो. तर बघा कोणच नाही आहे. पूर्ण पार्किंगची पण सुविधा आहे, म्हणजे खूप गर्दी असते. आज मी आलो आहे मंडेला, त्याच्यामुळे कोणच नाही आहे. तर आपण चालू आहे टायगर केवमध्ये. हेरिटेज कसं आहे बघूया. या टायगर केवसाठी तुम्हाला 25 रुपयाची तिकीट फाडावी लागते. तुम्ही ऑनलाईन पण पेमेंट करू शकता. ऑनलाईन पेमेंटचं तर विचारतो आहे की नाही. ऑनलाईन पेमेंटसाठी तुम्हाला या स्कॅन करून जर पेमेंट करून टाकू शकता. हा रॉक बघा मित्रांनो किती उंच आहे. हा कसा राहिला असेल. तर या केवचं वैशिष्ट्य म्हणजे हा एक मोठा केव आहे आणि तिथे एक आपल्या तिकडे पण जायचं आहे. तर आपण सध्या इथे कोणच नाही आहे, तर मस्त फोटो आपण क्लिक करूया. तर मित्रांनो बघा किती मोठा रॉक पाहिजे, खूप मोठा आहे. आणि अराउंड बघा पूर्ण शांत एरिया आहे. याच्या समोरच तुम्हाला तिथे बीच दिसायला मिळेल. आता पूर्ण बीच जाण्यासाठी अलाउड नाही, तिथून बंद आहे, पण समुद्राचा आवाज येतोय. तर तुम्हाला 1 बाय 1 इकडचे तर आपण टायगर केव बघूया. तर हे ते मेन अट्रॅक्शन, हे टायगर केव बघा. टायगरच्या आकृतीच्या एका दगडामध्ये कसं कोरलं आहे, कसं कोरलं असेल बघा. किती त्या काळी टेक्नॉलॉजी होती ती एवढं कोरीव काम केलेलं आहे. बघितलं मित्रांनो पाठीमागे एक मस्त टायगर केव आहे. तुम्ही इकडे येऊन नक्की व्हिजिट करा, बघण्यासारखं आहे. असं त्या काही काय एवढं काही पण एवढी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स नव्हती, तरी पण त्यांनी एवढं बनवलं. बघा हे 2 हत्ती आहेत तिथं. मग टायगरचं पूर्ण असा एक गुफा टाईप केलेलं आहे. तर हॅट्स ऑफ, खूप छान त्या हिस्टॉरिकल पेरिस आहे. आणि ह्याच्या पाठीमागे अजून 2 डोंगर आहेत एवढे मोठे. तर कसं हे त्यांनी विचार केला असेल. आणि हा दगड पण वेगळाच आहे मित्रांनो, बघा ना. तर हे बघा ह्याच्यावरती बघा त्या काळी कसे दगड पोखरत होते ते इथं दाखवलं आहे. ह्याच्यामध्ये
झाड लाकूड टाकून त्याच्यामध्ये पाण्याने भिजवत असतो. त्याच्यामुळे झाड फुगलं की ते लाकूड फुगलं की त्याच्याप्रमाणे इथे असे लाईन पडायची, चिर पडायचे, हे दगड फुटायचा, हे असं मला माहिती आहे. तर हे त्या काळची टेक्नॉलॉजी होती दगड फोडायची. जसं एंट्री केली तसं राईट साईडला गेल्यानंतर तुम्हाला तिथे टायगर केव दिसते. तर इथे आपल्याला एक गुफा दिसते. तर इथे पण जाऊन आपण आता बघूया. या गुफेसमोर नंदी आहे. पहिली आकर्षण मला नंदी म्हणजे शंकराचं काहीतरी मंदिर असणार. आणि हे मला वाटतं लिंग आहे. एवढं परफेक्टली कोरलेलं आहे ना, बघा. लिंगच आहे मित्रांनो हे समोर. आपण जस्ट पाठीमागे शिवाचं दर्शन घेतलं. खूप छान आतमध्ये कोरीव काम झालेलं आहे. म्हणजे खूपच छान मित्रांनो. हेरिटेज प्लेसमध्ये ह्याचं समावेश आहे. खूप मोठा परिसर आहे. तुम्ही एक्सप्लोर करू शकता. 1 तास तर तुमच्याकडे जाणारच. आणि इथं नक्की एकदा तरी व्हिजिट करा. इथं माणसं कसे बसलेत तसं तुम्ही इथं बसू शकता. आणि त्याच्यासमोरच एक रस्ता आहे. तर बघा, त्या रस्त्याने सरळ तुम्ही थेट बाहेर बीचच्या इथे जाऊ शकता. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला? तर आपण टायगर केव होता जस्ट बघितला. आणि आता रिटर्न कसं जाणार? सेम बस जायचं. बसनी 15 रुपयाची तिकीट काढायची आणि थेट जायचं. सेम तुम्ही पण हीच टेक्निक वापरा. आणि तुम्हाला आता महाबलीपुरममधले जे जवळचे स्पॉट आहेत ते तुम्ही कसे कवर करू शकता ते तुम्हाला दाखवतो. आणि तुम्हाला मग कळेल की स्कूटी घ्यायची गरज आहे की नाही. तर आता मी बस पकडून आलो आहे महाबलीपुरममध्ये. महाबलीपुरमच्या आपले पाठीमागचे जे पॅलेस आहेत हे सर्व आपण आता कवर करतो आहे. हे बस स्टॉपच्या समोर सगळे लागलेले आहेत. तर आपण ते बघूया.
मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे कृष्णा वॉटरफॉल आणि बाकीचे सारे टेम्पल आहेत ते इथेच आहेत. तर इथे मे बी एंट्री फी असू शकते, नाही माहीत. जे काय असेल तुम्हाला सांगतो. पाठीमागे एक मस्त गुफा आहे. त्या गुफामध्ये एक मस्त सगळ्यांनी कोरलेलं आहे. खूप बघण्यासारखं आहे. पाठीमागे पण त्या काही नंदी ही त्या काळची स्टोरी होती. ती काहीतरी एक पार्ट असेल स्टोरीचं. या साईडला पण आहे. मस्त बघावरती नंदी कोरलेला आहे. हे असं का केलं सर, आय नो आयडिया. प्लेन का नाही केलं, असे खड्डे खड्डे म्हणजे स्क्वेअर टाईप का केलं आहे, नो आयडिया. तर या मधल्या गुफामध्ये बसण्यासाठी एक समाधी असेल, म्हणजे समाधी नाही म्हणजे बसण्यासाठी त्या काहीचं असेल. आणि हे स्तंभ आहेत. तर या गुफेमध्ये हे स्तंभ बघा, पूर्ण एका दगडामध्ये कोरलेले आहेत. त्याच्याच बाजूला कृष्णा वॉटरफॉल, इथे आपल्याला जायचं आहे. बघा हा तो कृष्णा वॉटरफॉल. आता इथे बघूया, आतमध्ये जाण्यासाठी 40 रुपये आहे इथे. एंट्री केल्यानंतर आपल्याला 40 रुपयाची एंट्री घ्यावी लागते. तर आता आपण सर्वप्रथम कोणते कोणते स्पॉट इथं कव्हर होणार आहे ते तुम्हाला दाखवतो. तर कृष्णा वॉटरफॉल, तिरुमती केव टेम्पल आणि त्या साईडला गणेश रथ, हे सगळे आपण कवर करणार. तर पहिला आपण सर्वप्रथम इथं अट्रॅक्शन वॉटरफॉल आहे, तर आपण इथून असं जाऊया गणेशच्या इथून आणि मग वॉटरफॉलच्या इथे येऊया.
पाठीमागे आपण गणेश रथ बघितलं, तर तसंच एक मोठा राऊंड मारून आपल्याला जायचं आहे पुढचे स्पॉट करायला. बघण्यासारखं आहे, टाईम काढून या. हे आपण जे आता बघितलं हे पाषाणातील वराह मंदिर आहे. तर चला अजून पुढे काय काय आहे बघूया. द्रौपदी बाथ, रोया गोपुरा आणि रॉक कट वराह टेम्पल. चला बघून या. ओके, तर स्टेप्स आहेत वरती जाण्यासाठी. पुढे लाईट हाऊस आणि इथं पंचरथास. चला इथे लाईट हाऊस आहे. महाबलीपुरम तीर्थ, त्याच्यावरती जायचं आपल्याला. एका दगडावर उंच आहे हा रथ. तर हे पण खूप छान आहे. एका डोंगरावर म्हणजे एका दगडावर एक पूर्ण रथ बांधला आहे हा पाठीमागचा. हे 5 रथाच आहेत. पहिलं द्रौपदी रथ, धर्मराज रथ.
नकुल सहदेव रथा. बाहेरच निघणार तर आपण मेन महाबलीपुरमचं शोर्स टेम्पलच्या इथं आलो आहे. तर हेच हिस्टॉरिकल प्लेसेसमध्ये चं नाव आहे. खूप ओल्ड आहे आणि बघा ना ह्याचं कसं हे जे नंदी आहेत कसे आहेत एवढे चारी बाजूनी पण ठेवलेले आहेत. हा एकच नंदी बनवायला जवळजवळ 1 वर्ष तरी लागत असेलच असा माझा अंदाज आहे. आणि हे मंदिर पूर्ण बनवायला किती वर्ष लागले असतील. या मंदिराचा टायमिंग सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 6 वाजल्यापर्यंत असतो. आणि हे 40 रुपयाची तिकीट काढल्यानंतर ह्याच्यामध्ये तुमचं सर्व स्पॉट कवर होतात. शोर्स टेम्पल, फायर रतास आणि बटर कृष्णा बॉल हे सगळे तिकडचे जे आसपासचे जे हेरिस्टेज आहेत ते सगळे कवर होतात. तर 40 रुपयामध्ये तुम्ही लक्षात ठेवा. पूर्ण दिवस काढून या, इनफ आहे 1 दिवस पूर्ण. पण आतमध्ये बघण्यासारखं खूप आहे. तुम्ही बघत बसाल तर तुम्हाला वेगळं काय ना दिसेल. प्रत्येक आकृत्यांमध्ये काही ना काही इन्फॉर्मेशन आहे. गाईड घ्यायचं तुम्ही गाईड पण घेऊ शकता. तर ही पण सुविधा आहे ते.